नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक नवीन मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता राज्यामध्ये MPSCद्वारे होणार आहे ही तलाठी भरती. तर मित्रांनो, तलाठी भरती यामध्ये 1700हून अधिक पदांसाठी ही भरतीची जाहिरात लवकरच येणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण नवीन अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पाहू शकता इथे की राज्यात MPSCद्वारे होणार आहे तलाठी पदभरती. तर यामध्ये 1700हून अधिक पदांची भरती पदांच्या भरतीची जाहिरात येणार. तर काय आहे सविस्तर संपूर्ण माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, शासनाने समिती तयार करून 2 वर्षापूर्वी सरळ सेवा तसेच भरती MPSCकडे देण्याचा निर्णय घेतला. तर MPSCकडे सरळ सेवा भरती केल्यामुळे आता तलाठी भरती प्रक्रिया MPSCच्या माध्यमातून केली जाणार आहे. तब्बल 1700 तलाठी पदांची ही भरती MPSCकडून होणार असून यामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयाकडून मागणीपत्र मागविण्यात आलेले आहे. तसेच तलाठी पद भरतीसाठी शासन स्तरावर हालचाली सुरू असून जिल्हानिहाय रिक्त जागांचा अहवाल तयार करण्यात येत आहे आणि त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापूर्वी 2023मध्ये तलाठी भरती घेण्यात आली होती. या तलाठी भरती परीक्षेसाठी 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 4,466 जागांसाठी 10,41,713 असे विक्रमी अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले होते. त्यामुळे तलाठी पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षार्थी मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच महसूल व वन विभागाच्या 2 एप्रिल 2026 अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच संबंधित सुधारित आकृतिबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरायची आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी तसेच संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास येत्या 8 मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत जाहिरात येण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मित्रांनो, तलाठी भरतीविषयी एक मोठी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.